कालाय तस्मै नमः. चैत्रमास भाग 3. पंचांग. चैत्र मासातील आणखीन एक महत्त्वाचं पूजन. कालचक्र सांगत असे सत्य हे त्रिवार. आपल्या जीवनात आपण हे सतत म्हणत असतो. सुखदुःखाचं चक्र चालूच असतं. काळासारखं औषध नाही, दुःखानंतर सुख येणार आहे अशी आपण मनाची समजूत करत असतो आणि त्याप्रमाणे घडतही असतं. कारण काळ खरंच सगळ्यावरचं औषध आहे. काळ दुःखही विसरायला लावतो आणि सुख जपून ठेवायला लावतो. क्षण वाळूसारखा हातातून निसटून जात असतो, तेही आपल्याला कळतं. मग वाटतं वेळ सत्कारणी लावला पाहिजे, आळसात घालवून चालणार नाही. कालचक्राबरोबर निसर्गचक्रही बदलत असतं. या दोघांची सांगड घालणारं, आपल्याला महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करणारं अत्यंत विश्वसनीय साहित्य म्हणजे पंचांग. हिंदू संस्कृतीत चैत्र मासात वर्षप्रतिपदेला म्हणजे चैत्राच्या पहिल्या दिवशी गुढीचं पूजन, रामनवरात्राची स्थापना आणि करायचं पंचांग पूजन. आपल्या पूर्वजांनी दिलेला हा अमूल्य ठेवा. खगोलशास्त्र, गणित, पंचमहाभूतांच्या ब्रह्मांडातील शक्ती आणि त्यांच्या गतींचा परिणाम या सगळ्यांचा अभ्यासपूर्वक सांगितलेला मांडलेला अनुभव म्हणजे पंचांग. अनेक शास्त्रांचा अभ्यास करणारे, त्यातले ज्ञान जाणून घेणारे आणि परंपरेने पुढच्या पिढीपर्यंत वारसा पोहोचवणाऱ्या त्या महर्षींचे आपण सदैव ऋणी आहोत. पंचांगाची 5 प्रमुख अंग मानतात. या 5 अंगांचे वाचन ज्ञानी व्यक्तीकडून करून घ्यावे. यामुळे आपल्या जीवनाची कालरूपरेषा आपल्याला ठरवता येते. आपल्या आयुष्यात कोणत्या वेळेला, कोणत्या वयामध्ये काय करायचं हे सांगणारं हे पंचांग आहे. सतत गतिमान असणाऱ्या विश्वात कालगणना ही मनुष्याचा मोठा आधार आहे. कारण वर्तमान काळात आपण म्हणत असतो भूतकाळात असं घडलं आहे, त्यामुळे वर्तमान काळात जपून जरा. भविष्यकाळाचा विचार करताना म्हणतो, अरे आत्ता वर्तमान काळात करून ठेव बरं, म्हणजे भविष्यकाळ सुखाचा होईल. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात काळ हा अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा आधार आहे. या पंचांगाची 5 अंग अतिशय महत्त्वाची आहेत. तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण. तिथी चंद्रावर अवलंबून म्हणून चंद्र महत्त्वाचा. वार आपल्या ग्रहांचे द्योतक म्हणून ग्रहांचा अभ्यास केला पाहिजे. नक्षत्रे दूर राहूनही ग्रहांइतकीच आपल्यावर परिणाम करतात. 27 नक्षत्रे 12 राशीत कशी कार्यरत होतात हे कळतं. त्यांची शक्ती जाणून ग्रह, नक्षत्र, राशींचा विचार करून त्या दिवशीच्या त्यांच्या परिणामांसहित त्यांना शरण जाऊन स्मरण करायचे, असा उद्देश पंचांग वाचनात दिलेला आहे. या 5 प्रमुख अंगांचे महत्त्व एकेका वाक्यात सांगायचं झालं तर, जेव्हा आपण तिथीचं वाचन करतो, तिथी समजावून घेतो, तिथीचा अभ्यास करतो, तेव्हा आपल्याला लक्ष्मी प्राप्त होते. कारण त्याप्रमाणे आपण कार्यरत होतो. दुसरा वार. वारांकडे लक्ष द्या. वार हे ग्रहांवर अवलंबून आहे आणि ग्रह आपल्यावर परिणाम करतात. साधा चंद्राची पौर्णिमा समुद्राला भरती आणते आणि पौर्णिमेच्या दिवशी मन प्रसन्न होतं, भरभरून विचार करतं, है ना. म्हणजे ग्रहांचा परिणाम आपल्यावर होतो हे आपल्याला चंद्र, सूर्य सांगतात. सूर्य तापला की लाहीलाही होते, विचारही तापट होतात. पण तोच सूर्य शीतल झाला, शीतल वारे वाहू लागला की आपल्याला
शीतलता आवडते आणि मग आपल्याला थंडी आवडते. तोच सूर्य समुद्राचं पाणी तापवून वाफ करून त्याच्यातून पर्जन्यवृष्टी होते. मग तीही पर्जन्य आपल्याला खूप खूप सुखावह होतो. म्हणजे सर्व प्रकारे चंद्र, सूर्य, ग्रह, तारे आपल्यावर परिणाम करत असतात. पण ते कुठल्या काळामध्ये कसा परिणाम करणार आहेत हे या खगोलशास्त्राच्या, गणिताच्या शास्त्रांच्या आधारे त्याचे परिणाम जाणून घेऊन पंचांगात त्याची सविस्तर माहिती आहे. पण ते ज्ञान जाणून घेण्यासाठी भरपूर अभ्यास केला पाहिजे. नक्षत्रांचं वाचन केलं, श्रवण केलं, त्यांचा अभ्यास केला तर आयुष्याची वृद्धी येते. कुठलं नक्षत्र कुठल्या स्थानावर असताना आपल्याला सुखकारक जीवन देतं की ज्यामुळे आपल्याला आयुष्याची वृद्धी होते हेही पंचांगात सांगितलेलं असतं. आणि त्यासाठी काय करायचं हेही कार्यरतता आपल्याला दिलेली असते. यानंतर नक्षत्रांच्या वाचनाने पातकांचा नाश होतो. आणि योग कसा आहे यानुसार जर आपण कार्यरत झालो तर रोग निवारण होतं. आणि करण हे 5वं अंग तर इतकं महत्त्वाचं आहे की करण जाणून घेतलं, त्याचा अभ्यास केला. करण म्हणजे कार्य करणं. आणि त्याप्रमाणे आपण वागलो तर आपली सर्व मनोरथ पूर्ण होतात. अर्थातच याचा अनुभव घेण्यास अभ्यासा, जिज्ञासेची, विश्वास आणि श्रद्धेची नितांत आवश्यकता आहे. पंचांगांचा उपयोग वैयक्तिक तसा सामाजिकही, राजकीयही. कालचक्रात निसर्गचक्र कसं फिरणार हे देखील पंचांग सांगतं. त्यानुसार शेती, विविध व्यवसाय यांना मार्गदर्शन मिळतं. काय कार्य करावे, कोणत्या प्रहरात करावे हेही समजतं. या संपूर्ण शास्त्राचे पालन करणाऱ्यास सुख, शांती, समृद्धी लाभते. पिंडी ते ब्रह्मांडी असं आपण खूप सहज म्हणतो. कारण या ब्रह्मांडातील पंचमहाभूतातूनच ब्रह्मदेवाने त्यांच्या सहाय्याने अनेक पिंड आणि या सृष्टीची निर्मिती केली आहे. पंचांगात या दोन्हीचा उत्कृष्ट मेळ घातलेला आहे. पंचांगाचा अभ्यास करूया, त्यातील ज्ञान, शास्त्रार्थ जाणून घेऊया. त्या मार्गदर्शनाने आपला जीवनक्रम, आपला जीवनमार्ग, आपला मोक्षमार्ग सहज, सुलभ, सुखशांतीचा करूया हीच विनंती. आणि आता आपला भाग्योदय आपल्याला दिसतोय. कारण पंचांगाचं पुस्तक हातात न घेता पंचांग आणि आपलं घड्याळ हे एकाच वेळी आपल्याला समजणार आहे. उज्जैन येथे सुरू असलेल्या सोमयागामध्ये कालायन घड्याळ ज्याचे निर्माते आहेत श्री विनायक बेडेकर, पुण्याचे रहिवासी, यांनी हे कालायन घड्याळ निर्माण केलं आहे. आणि पुढच्या 3 महिन्यात सर्वसामान्यांना भिंतीवरील घड्याळ, पंचांगासहित असलेलं कालायन घड्याळ आणि मनगटावरही हे कालायन घड्याळ तुम्हाला वापरता येईल असं बनवलेलं आहे. आणि ते 3 महिन्याने सर्वसामान्य जणांना मिळणार आहे. म्हणूनच म्हणायचं कालाय तस्मै नमः. हिंदू धर्म की जय.